शीत सत्र के तीसरे दिन की शुरुआत हो चुकी है। इस पृष्ठभूमि पर शहर के विकास कार्यों की चर्चा को लेकर कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने सीधे नागपुर समय से बातचीत की। साथ ही उत्तर नागपुर के अविकसित स्थानों को लेकर भी ठाकरे ने अपना स्पष्ट रुख रखा। वहीं सुलेखा कुंभारे ने बोगस मतदाताओं के विवाद को लेकर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले के राजीनामे का जो मुद्दा उठाया था, उस मुद्दे को लेकर भी ठाकरे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। गौर से सुनिए शीत सत्र के दौरान आखिर क्या कुछ कहना है विकास ठाकरे का। सुलेखाताई कुंभारेने एक मुद्दा उचलला होता की भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या फार्म हाऊसवर करोडोंचा जो आहे तो साठा तिथे मिळून आला। त्याच्यानंतर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची निर्माणाची आणि राजीनाम्याची मागणी केली होती। अशामध्ये ते खरंच हे जे साठा मिळून आलेला आहे याचा काय आपण निष्कर्ष काढू शकतो? मला वाटतं की याची चौकशी व्हावी, निवडणूक आयोगानं, स्थानिक प्रशासनानं आणि राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी याची चौकशी व्हावी की त्या फार्म हाऊसवर मिळालेलं साहित्य काय होतं, खरंच इंक मिटवणारं साहित्य होतं का, खरंच बोगस मतदान झालं आहे का, तिथे जे लोक सापडले आहेत त्यांनी खरंच बोगस मतदान केलं आहे का, या सर्व गोष्टीचा निकष ती चौकशी झाल्यानंतर नाही आणि याची उच्चस्तरीय चौकशी समिती बसली पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच आपण नागपूरच्या बाबतीत बोलतोय सर, तर याच्या नागपूरच्या याच्यामध्ये आपण फक्त जर रस्त्यांचं सौंदर्यीकरण करण्यातच नागपूरच्या याच्यामध्ये प्रगती होणार आहे का? जर आपण उत्तर नागपूरचं क्षेत्र बघितलं ते अजूनही तिथे भरपूर जे आहे सोयीसुविधा निर्माण झालेल्या नाही आहेत। अशामध्ये उत्तर नागपुरातील जे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय। नागपूर शहर सुंदर झालं असं फक्त तुम्हाला या सिव्हिल लाईन भागात वाटतं, परंतु नागपूर शहरातली जनता मोठ्या प्रमाणात जिथे राहते तिथे बेसिक सोयी आहेत काय, ज्या महानगरपालिकांनी पुरवणाऱ्या सोयी आहेत त्या लोकांना जीवनावश्यक रोजच्या जीवनामध्ये ज्या जीवनावश्यक गोष्टी आहे आणि ज्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम ज्या महानगरपालिकेचं आहे त्या महानगरपालिकेकडे सरकारचं लक्ष आहे का? कारण की सरकारचं तिकडे लक्ष असतं तर लोकांना पाणी सुरळीत मिळालं असतं, लोकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरलं नसतं, कचऱ्याचे ढिगारे नसते, मग त्यामुळे बिमाऱ्या पडल्या नव्हत्या, मोकाट कुत्रे, हे सगळे प्रॉब्लेम जसेचे तसे आहे। फक्त फ्लायओव्हर आणि सिमेंटचे रस्ते बांधून नागपूर शहर सुंदर होत नाही। तर या नागपूर शहरातल्या सर्वसामान्य जनतेला ज्या रोजच्या जीवनामध्ये ज्या सोयी सुविधा पाहिजे त्या जेव्हापर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत नागपूर सुंदर झालं असं म्हणता येणार नाही। नक्कीच मला सांगा की जसं आपण म्हणतोय की युवकांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे, आपण दरवेळेस सदनामध्ये ह्या गोष्टी मांडत असतो, पण बेरोजगारीचा प्रश्न हा दिवसेंदिवस उद्भवत चाललेला आहे। अशामध्ये आपल्या नागपूरमध्ये मिहान सारखी असं एक उद्योग आलेला आहे, पण मिहानमध्ये 80% पर्यंत जे आहे अजून तर जागा रिक्त तिथे कार्य काही झालेलं नाहीये। अशामध्ये आपलं काय म्हणणं आहे की मिहान जर आपलं सोडीत झालं, तिथे जर उद्योग आले तर ते आपल्या युवकांना इथे रोजगार उपलब्ध होतील का? नागपूर आणि विदर्भाच्या विकासासाठी सगळ्यात जास्त बेरोजगारी दूर करणं आणि नागपूरच्या लोकांना इथं रोजगार देणं। आज नागपूरचा युवा पुणे, बेंगलोर, दिल्ली, मुंबई विदेशात जात आहे। आज विदर्भातला युवक सगळीकडे फिरतोय। नागपूरला जर मिहानमध्ये जर आले आणि मिहान ज्या पद्धतीनं रखडलेला आहे हा प्रोजेक्ट, जर त्याला शासनाने गती दिली तर इथली बेरोजगारी दूर होऊ शकते। शासनाने रोजगार निर्मिती कशी होईल या शहरामध्ये याकडे सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच या विदर्भातली बेरोजगारी दूर होईल। नक्कीच तर हे होते आपल्यासोबत आमदार विकास ठाकरे। त्यांनी आपल्याला सांगितलं की युवकांना जो आहे रोजगारीचा जो बेरोजगारीचा जो मुद्दा आहे ते नक्कीच उचलून धरला पाहिजे आणि आपले नागपुरातले जे मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे आपले नागपुरातले आहेत आणि केंद्रीय मंत्री जे नितीन गडकरी ते सुद्धा नागपुरातले आहेत। अशामध्ये आपला नागपूरला सर्वात जास्त प्राधान्य देणे गरजेचं आहे। पण बघतात नागपूर समय कॅमेरा पर्सन रोशन वानखडेसह रिंकू पांतावणे, नागपूर।